हे गणित मला काही सुटतच नाहीये हा। त्या शुभ्रानी नवस केला होता वगैरे ही असली कारण पटूच शकत नाहीत मला। मला एक सांग, आधी खोटं बोलेल का आपल्याशी? ते मला माहिती नाही, पण हे सगळं विचित्र वाटतंय मला। शुभ्रा गुणी मुलगी आहे, आपली तिच्याबद्दलची सगळी मतं तिनं बदलायला भाग पाडलंय आपल्याला। इतकंच नाही तर अगदी कमी दिवसात तिचा लळाही लागलाय सगळ्यांना, हे खरं आहे। पण तरी तिच्याभोवती असं काहीतरी गूढ, आपल्याला न कळणारं, न उमगणारं असं काहीतरी आहे। हे काय तुला मला पटत नाही, काहीतरी बोलतच आहे। शुभ्रा अतिशय नॉर्मल मुलगी आहे। मग तिचा चेहरा वाड्यात लावलेल्या बाबांच्या वहिनींच्या फोटोशी इतका मिळता जुळता कसा? अगं त्याचा इथे काय संबंध आहे? चेहऱ्यासारखे अनेक चेहरे असतात। बाबा मला नेहमी म्हणायचे, आपल्या आधीचा चेहरा हा त्यांच्या महादेव दादांच्या चेहऱ्यासारखा दिसतो। अगं देवाघरचा स्टॉक सुद्धा संपतो कधी कधी, मग करतो तो कॉपी। तुम्ही मग मला सांगा, आधीचा चेहरा महादेव काकांच्या चेहऱ्यासारखा आणि शुभ्राचा चेहरा पार्वती काकूंच्या म्हणजेच महादेव काकांच्या बायकोच्या चेहऱ्याशी मिळता जुळता, हा काय निव्वळ योगायोग समजायचा? हे वसुधा, तुला कल्पनाशक्तीला एवढा ताण देऊ नकोस। तू म्हणतेस ते बरोबर आहे ग, पण त्याला सुद्धा काही असं लॉजिकल सायंटिफिक एक्सप्लेनेशन असतं की नाही? या जगामध्ये गूढ अगम्य असं काहीही नाही। माणसाने जर विज्ञाननिष्ठ होऊन विचार जर केला तर जगातलं प्रत्येक कोड, प्रत्येक गूढ हे उलगडतं। तुम्ही ना फक्त विचारच करत राहा। ए वसुधा, अगं ए, हे असं आहे, डोकं चाललं नाही की चिडचिड करत राहायचं बस। ए वसुधा, या अरे वा, आज स्वतःहून लॅपटॉप उघडून बसलीस। आणि नेट सुद्धा कनेक्ट केले, एक ईमेल सुद्धा पाठवले मी। कोणाला? adi_s@aol.com। अले माझे बुबुचक बुबुचक आदि, आम्हीच का ते खुशनसीब, आम्हीच ते खुशनसीब। ए काय लिहिलंय सांग ना। मी का सांगू, तुम्ही स्वतः ओपन करा आणि वाचा। बर, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय। काय? पासपोर्ट। अगं आपल्या एजंटचा फोन आला होता, मॅडमचा पासपोर्ट रेडी आहे। मी लगेच गेलो आणि पासपोर्ट घेऊन आलो। मॅडम, आता आपला काउंटडाऊन सुरू, लवकरच तुम्ही। मी आलोच। सोपान आजोबा, सोपान आजोबा, हो सोपान आजोबा, मी फाईल आणल्या चोरून। सोपान आजोबा कुठे गेले?
फाईल आणल्या होत्या आणि काय करतोस रे? अहो ही फाईल आणली. फाईल माझी सगळी कागदपत्र आहेत त्यात. शाबास विष्णू, हुशार आहेस तू. परीक्षेत पास झाला. आज ते फाईल इकडे. आजोबा आजोबा ती फाईल मला द्या. तुला काय करायचंय? तुला काय कळतंय त्यातला? अहो मी ह्याची एक प्रत काढतो आणि तुम्हाला देतो. सकाळपर्यंत वाड्यात नेऊन ठेवली पाहिजे. मालकानं कळलं. सकाळपर्यंत मी यातला अक्षर पाठ करेन. चल 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 तू चालतो. चल मला त्रास देऊ नको. चल असं करू नका. चल चल ती द्या तुम्ही. चल बाहेर हो. चल बाहेर. चल बाहेर हो. बाहेर हो. चल बाहेर. चल चालतो. चल बाहेर हो. चोपन आजोबा. अरे आधी गेली 15 मिनिटं तू फक्त चॅनल बदलतोयस. तर एक चॅनल लाव आणि धड बघ की काहीतरी एक. काय करू बाबा, क्रॅप. सगळ्या चॅनलवर तेच चालू आहे. आयदर बायका रडतायत नाही तर कारस्थानं करतायत. पूर्वी किती चांगल्या सिरियल्स होते ना बाबा. आता तसं काही नसतं वाटतं. मला सांग, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947. मग 2007 साली सुद्धा माझ्या मनाप्रमाणे टीव्ही बघायचं स्वातंत्र्य मला नाही. हसतोस काय? खरं सांगतो मी. त्या 10 मिनिटाच्या बातम्या असतात ना, मला त्या पाहायच्या असतात. मी गयावया करून फक्त 3 मिनिटाचे हेडलाईन्स बघतो. माहितीये तुला? हसतोस काय तू? टीव्हीचा रिमोट तुझ्या आईकडे असतो, माहितीये ना? या टीव्हीवरती 1760 चॅनल्स असतात. त्याच्यावरती 1760 मालिका चालू असतात आणि त्याच्यामध्ये 1760 पात्र असतात. त्या पात्रांचं एकमेकांमध्ये काय जे चालतं ते कदाचित मालिकावाले विसरतील किंवा त्यांना कळणार नाही, आठवणार नाही. आईकडे तुझे परफेक्ट रेकॉर्ड. काय असतोस काय तू? अरे हो, दॅट रिमाइंड्स मी, आजोबांचा फोन आला होता. उद्यापासून वसईला देवीचा उत्सव चालू होतोय. तू जाणार आहेस का? उद्या लगेच? हो मग. म्हणजे मला काही जमणार नाहीये. मला जमणार नाही म्हणजे वसुदाचं सुद्धा जरा डळमळीत असेल आणि प्रियाचं या जगामध्ये काय चालतं ते फक्त त्याला माहिती आहे. त्यामुळे उरता उरले तुम्ही, तू आणि शुभ्रा, तर तुम्ही जाणार का सांग? उद्या 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 तसं मलाही काही काम नाहीये. मग जातो जमलं तर. मी शुभ्राशी बोलतो आधी. जा की. थोडं आजोबांनाही बरं वाटेल. पण तुला जे काही ठरेल ते त्याला फोन करून कळव. हा? बाबा, मी वॉकला जातो. येत आहे? वाकलं नको रे, मला तर उठून बाहेर पडायचं कंटाळा. ये बाईनी कपाळावरती कुंकू लावलंय का रांगोळी काढली आहे? मला असं वाटतं आपण आपल्या मताप्रमाणे वॉक घेऊन येऊया. चल. लेखा, सुलेखा, लेखा, सुलेखा.
अघोरी उद्योग करतेस तू या घरामध्ये. मी हे मुळीच चालू देणार नाही. मी आत्ताच्या आता हे घर सोडून निघून जाईल. याच्यामुळे सगळे संकटात येत आहेत. मम्मा, कुठे निघालीस? मुंबईला? डी कडे की आणखीन कुठे? तुला सांगितलं ना, कशाला कष्ट घेतेस? तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. उलट तुलाच वेडं ठरवतील. मला त्याची पर्वा नाही, पण मी इथे एकटी तुझ्याबरोबर राहिले ना तर मी खरंच वेडी होईल. माझ्या पोटी कशी जन्माला आलीस ग तू? लोक म्हणत होते ना, ते पटतंय मला. बरोबरच होतं ते. सुलेखा इज अ प्रॉब्लेम चाइल्ड. त्या मनीषाला सुद्धा बुडवून तूच मारलंस. आता कळतंय मला, आदिनाथने तुझ्याशी लग्न का मोडलं ते. यू डिझर्व्ड इट. नो, आय डिड नॉट. मी फक्त प्रेम केलं त्याच्यावर. एनिवे, तो टॉपिक वेगळा आहे. वेळ आल्यावर मी तो संपवीनच, पद्धतशीरपणे. म्हणजे आदिनाथला सुद्धा तू? मी होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आता सगळ्यांना जाऊन सांगेन. माझा जीव गेला तरी परवा नाही मला. मम्मा, तू कशाला त्रास करून घेतेस? मीच सांगते ना सगळ्यांना. दी दी दी, अगं मम्मा बघ ना कशी वागते. मला म्हणते एवढ्या रात्री घराच्या बाहेर निघून जा. 1:30 वाजला ती रात्रीचा आणि मी कुठे जाणार सांग ना. मम्मा असं वेड्यासारखं का करते? पुन्हा बघा, ही ना इथे अघोरी कृत्य करते. म्हणजे असं काहीतरी तंत्र मंत्र. आय वॉज किडिंग. कोणी नाहीये मम्मा. असं का वागतेस तू? तुला सांगितलं ना, सगळे तुला वेडी म्हणतील म्हणून. चल, झोप थोडा वेळ. तुला झोप येत नाहीये का? मी झोपू? थोपट. सोपान आजोबा, सोपान आजोबा. अरे, त्याच्यातले कागद काय झाले? एवढे कमी कागद कसे? सोपान आजोबा, हो सोपान आजोबा, काय खर्च केले तुझे? या फाईल मधले कागद कुठे गेले? जे बोले मला. अहो तुम्ही झोपा, पण आधी मला सांगा, या फाईल मधले कागद कुठे गेले? मला काय जाऊन मी फाईल वाचली, ठेवली. कागद मी खाल्ले काय? हे म्हातारे, जास्त नाटक करू नकोस माझ्याकडे. ह्याच्यातले कागद काय झाले ते सांग मला आधी. मला काय राहू? तू लपवले असणार. तुला ह्याच्यामध्ये काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असणार म्हणून तू लपवलेस. सांग कुठे ठेवलेत ते? अच्छा, नाही ते एक देण ठेवतो. मला मारतो बघा रे. अरे वाचवा, मारतो त्याला, मारतोय. मी मारलाय का आता तुला? मला ठाऊक आहे, पैसा तुझ्या डोळ्यावर आलाय. मी पोलिसांना सांगेन. अरे पोलिसांना सांगेन. हा, दिदूला सांगेन. माझं डोकं फिरू नको. अरे सोपान आजोबा,
ओ सोपानाजोबा, ओ जाऊ नका, ओ थांबा, तुमच्यासाठी पाणी आणतो. हो आईला काय कटकट आहे या म्हाताऱ्याचे. अरे देवा. मला पाणी पाजतोय, मीच तुला पाणी पाजतो. मूर्ख आहेस का रे विष्णू तू? काल रात्रीच का नाही सांगितलंस मला हे सगळं? काल रात्री उशीरच झाला होता मला. ती कागदपत्र सोपान काकांनीच गहाळ केली आहेत. तुझ्यावर मी संशय घेईन असं 1 मिनिट तरी का वाटलं तुला? पण मालक, आता ती कागदपत्र त्यांच्याकडून कशी मिळवायची ते सांगा ना. त्यांना काही सांगायला गेलं तर कांगावा करतात. काल तर घाबरवूनच टाकलं मला, चक्कर येऊनच पडले. मी इतका घाबरलो. आधीच त्यांची तब्येत तोळामासा, काय त्यांचं बरं वाईट झालं तर मग. त्याचीच ढाल करतायत ते. बर, मी तुला त्या फाईलची एक प्रत तयार करायला सांगितलं होतं, केलीस का? मला काल दुकानं बंद झाली होती विष्णू. मीच माती खाल्ली मालक. माझं तोबाड फोडा, फोडा माझं तोबाड. त्यांनी काय साध्य होणार आहे? ती कागदपत्र सोपान काकांकडून आता कशी मिळवायची याचा विचार करावा लागणार आहे. विष्णू, हल्ली तुझं लक्ष नसतं कामात, काहीही ऐकत नाहीस तू माझं. मी हारले. I'm totally lost. मम्माच्या या वागण्याचा अर्थच काही कळत नाहीये ग मला. काय झालं आता? ती रोजचीच कथा आहे. काल सुद्धा मम्माने तमाशा केला. मी तिचा जीव घेणार आहे, माझ्यापासून तिला धोका, असं काहीतरी वेड्यासारखं. I don't understand this. ती मम्मासाठी मी जीव ओवाळून टाकायलाही तयार आहे ग. आणि ती म्हणते की सुलेखा, प्लीज शांत हो. हे बघ बाळा, आपण आईला एका चांगल्या डॉक्टरला दाखवूया, ओके? राईट. अगं आपल्याला माहिती आहे ना प्रॉब्लेम आहे, सो लेट सॉल्व्ह इट ना. हातपाय गाळून बसण्यात काही अर्थ नाहीये. पण तिला डॉक्टरकडे न्यायचं म्हणजे तुला इथे यायला हवं ना. कारण माझं तर ती काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. हो या. सुरेखा प्लीज एक काम कर ना, तू काहीही करून तिला इथे घेऊन ये. म्हणजे मी तिथे येण्यापेक्षा इट इज बेटर दॅट यू गाइज कम हिअर ना. दी, मम्माला जर का बरं वाटणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जीजू म्हणजे ते काय म्हणतील की आम्ही आत्ताच तिथे राहून आलो आणि पुन्हा लगेच म्हणजे ती. सुलेखा, तू त्याची काळजी करू नकोस. मी बोलते बाळाशी. ओके दी. अँड डोंट वरी, मी आहे ना. जस्ट रिमेंबर, आय लव्ह यू व्हेरी मच. ओके? थँक्स दी. तू आहेस म्हणून. हे बघ सुलेखा, रडायचं बंद कर. एव्हरीथिंग विल बी ओके. या. बाय. बाय दी.